तर पुढील बातमी राजकीय आहे, कारण ठाकरे बंधूंनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात आंबेडकर बंधू ही एकत्र येण्याची शक्यता आहे। मात्र आंबेडकर बंधूंच्या युतीचे संकेत कुणी दिलेले आहेत आणि आंबेडकरांची युती झाली तर त्याचा फटका कुणाला बसणार आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। राज्याच्या राजकारणात नवी युती होणार। ठाकरेंनंतर आता आंबेडकर एकत्र येणार। आनंदराज आंबेडकरांकडून मैत्रीचा हात। राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधूंनंतर आता आंबेडकर बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे आणि त्याला कारण ठरलंय प्रकाश आंबेडकरांचे भाऊ आनंदराज आंबेडकरांनी एकत्र येण्यासाठी घातलेली साथ। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंप्रमाणेच आम्ही दोघं भाऊ एकत्र येऊ असं वक्तव्य आनंदराज आंबेडकरांनी केलंय आणि त्यामुळे वंचितसह रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय। आज आपण पाहतो राज आणि उद्धव काय वेळ ठरवून म्हणून ते एकत्र काळाची मांग आहे, त्यामध्ये उद्या तशी परिस्थिती निर्माण झाली तर नक्कीच आपण एकत्र येऊ। पण आता यावेळेस ते परत असं वाटतं की ते कुठेतरी युतीचं राजकारण त्यांनी पण चालू केलं असं मला दिसतंय। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी सुरू झाली आहे। त्यातच नांदेडसह अनेक जिल्ह्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आली आहे। दुसरीकडे आनंदराज आंबेडकरांची रिपब्लिकन सेना शिंदे सेनेसोबत आहे। मात्र आता आनंदराज आंबेडकरांनी ठाकरेंप्रमाणेच आंबेडकर बंधू एकत्र येण्याचे संकेत दिले। मात्र दोन्ही भाऊ एकत्र आल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात, पाहूया। राज्यात 13 ते 15% दलित मतदार आहेत। आंबेडकर बंधू एकत्र आल्यास आंबेडकरी चळवळीला ताकद मिळेल। राज्यात 10 ते 15 विधानसभा आणि 4 लोकसभा जागांवर प्रभाव वाढेल। नागपूर, अमरावती, अकोला, नांदेड, संभाजीनगर, सोलापूर आणि मुंबईत वर्चस्व वाढेल। दलित मत दुरावल्यास मवियाला फटका बसण्याची शक्यता आहे। खरं तर याआधी रामदास आठवलेंनीही सर्वच रिपब्लिकन नेत्यांनी एकत्र यावं आणि प्रकाश आंबेडकरांनी नेतृत्व करावं असं आवाहन केलं होतं। आता आनंदराज आंबेडकरांनी भावाला साथ घातली आहे। त्यामुळे प्रकाश आंबेडकर ठाकरेंप्रमाणे भावाच्या हाकेला साथ देणार का आणि राज्यात पुन्हा रिपब्लिकन एकजूट दिसणार का, याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।